आपल्या सोबत आहेत संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर. सर, ऑपरेशन सिंदूर भारत सरकारनं राबवलं आणि पहलगामचा बदला घेतला असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे आपण बालाकोटला हल्ला केला होता तसाच हा हल्ला झालेला आहे. रात्री 1:30च्या नंतर हा हल्ला सुरू झाला. दोन्ही आर्मी आणि एअरफोर्स या दोघांनी हे हल्ले केलेले आहेत. मुख्य म्हणजे बालाकोटमध्ये आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा आपण पाकिस्तानची एअरस्पेस पार केली होती. त्याच्या आतमध्ये गेलो होतो विमानांनी. यावेळेला आपण विमानांनी आतमध्ये नाही गेलेलो. विमानं आपली बॉर्डरवर गेली आणि बॉर्डरवरनं त्यांनी बहावलपूरमध्ये मिसाईल्स दागलेले आहेत. बाकीच्या ठिकाणी जे आहे ते आर्मीनी आपले आर्टिलरी आणि मिसाईल्स या दोघांनी हल्ला केलेला आहे. असं म्हटलं जातं की 9 ठिकाणी हल्ला झालेला आहे. मुझफ्फराबादमध्ये 3 ठिकाणी, कोटलीमध्ये 2 ठिकाणी, बहावलपूरमध्ये 1 ठिकाणी आणि चकमरूमध्ये 2 ठिकाणी असे हल्ले झालेले आहेत. याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे त्याची कल्पना नाही आहे, पण जी बातमी हाती येते आहे त्या बातमीवरनं जवळपास 20च्या वर पाकिस्तानचे जे मुजाहिदीन आहेत किंवा आतंकवादी आहेत ते मारले गेलेले आहेत. एक गोष्ट आहे की इंडियन आर्मीने जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ला केलेला आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीने पाकिस्तानच्या मिलिटरी बेसेसवर किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही सिव्हिलियन एरियावर हल्ला केलेला नाही आहे. त्यामुळे हे युद्ध छेडलं असं म्हटलं येत नाही. आम्ही जो बदला घेतलेला आहे तो आमच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याकरता आम्ही बदला घेतलेला आहे. आणि हा बदला घेतला भारत सरकारने ज्या पहलगाममध्ये विधवा झालेल्या बाया होत्या त्यांना न्याय मिळवून दिला असं म्हटल्यास ते चूक होणार नाही. सर, मसूद अझहरच्या ठिकाणांवरही हल्ला करण्यात आलेला आहे. त्याची मुजाहिदीन चा खात्मा केल्याची माहिती आहे. अगदी बरोबर आहे. बहावलपूरमध्ये लष्कर ए तैयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं. बाकीच्या चकमरूमध्ये जैश मोहम्मदचं ट्रेनिंग सेंटर होतं. आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे ते पाकिस्तानमध्ये जे लॉन्च पॅड होते त्या लॉन्च पॅडवर जे हल्ले झालेत त्याच्यामध्ये आतंकवादी मारले गेलेले आहेत. त्यामुळे हा फक्त आतंकवादी वर्सेस भारत असा हल्ला झालेला आहे. याच्यामध्ये पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट कुठेही नाही आहे. कारण पाकिस्तानने नेहमीच म्हणतात की आतंकवादी हे आमचे नाही आहेत. पाकिस्तानचे उपपंतप्रधान डार आहेत त्यांनीही कबुली दिलेली आहे की हे हल्ले झाले म्हणून. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे की हे हल्ले झाले, पण त्यांनी हेही कबूल केलेलं आहे की आपण त्यांची एअरस्पेस किंवा त्यांच्या आतमध्ये घुसून हल्ला केलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फक्त 3च ठिकाणी हल्ले झाले आहेत. गोष्ट खरी आहे की 3 डिस्ट्रिक्टमध्ये हल्ले झाले आहेत, 3 जिल्ह्यांमध्ये हल्ले झाले आहेत, पण 9 ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत. हे तितकंच महत्त्वाचं आहे. सर, आता पाकिस्तानकडनं सीमेवर फायरिंग सुरू झालेली आहे. सीमेवर फायरिंग तर सुरू होणार. पूर्ण गेले 10-12 दिवस सीमेवर फायरिंग होत आहे. पण आता यावेळेला त्यांनी मॉर्टर आणि आर्टिलरीचं फायरिंग सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्या पलीकडे कितपर्यंत जाईल, पाकिस्तान काय याचा बदला घेईल. कारण त्यांच्याही कॅबिनेटची मीटिंग आहे 10 वाजता, आपल्याही कॅबिनेटची मीटिंग आहे 10 वाजता, आर्मीचं ब्रीफिंग होणार आहे 11 वाजता. त्यावेळेला एक्झॅक्टली कळलेलं आहे की कुठले मिसाईल्स मारलेले आहेत त्यांनी. पण एवढं मात्र खरं आहे की आर्टिलरीनी जे केलं असेल किंवा एअरफोर्सने केलं असेल, एअरफोर्सने प्रिसिजन गायडेड मिसाईल रफेलचा वापर केला असं म्हणतायत. आणि भारतीय सीमेवरून पाकिस्तानच्या सीमेत शिरले नाही भारतीय एअरक्राफ्ट, तर सीमेवरून हल्ला केला. अगदी बरोबर आहे. जसं मी सांगितलं की हे प्रिसिजन गायडेड मिसाईल्स त्यांनी वापरले आहेत. हे रायफेल्सवर आणि जगवारवर असतात. त्यापैकी कुठली एअरक्राफ्ट त्यांनी एक्झॅक्टली वापरलेली आहेत आता जेव्हा आर्मीचं ब्रीफिंग येईल 11 वाजता त्यावेळेला कळेलं आहे. पण विमानांनी आपल्याकडनं मारल्यामुळे प्रिसिजन गायडेड होते.
आपली जी आर्टिलरीचे शेलसुद्धा होते ते लेटेस्ट आर्टिलरीचे जे K9 वज्राचे शेल होते ते सुद्धा प्रिसिजन गायडेड मिसाईल असल्यामुळे शेल्स असल्यामुळे त्यांचासुद्धा हात हे झाला की ते अचूक ठिकाणी जाऊन पडतात, त्याचा कोलॅटरल डॅमेज काही होत नाही. सर इंटरनॅशनल स्तरावर याचा काय परिणाम होईल इंटरनॅशनल लेवलवर याचा फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही. अजित डोवालनी ऑलरेडी त्यांचे अमेरिकन NSAची आपली परिस्थिती त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेली आहे. भारताने अमेरिकन आणि रशियन या दोघाही अशी माहिती अजित डोवाल यांनी पहाटे 3:30 वाजता अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली या सगळ्या विषयावर. अगदी बरोबर आहे. तेच मी सांगत होतो की त्यांनी NSA दोन्ही देशांचे जे NSA आहेत त्यांनी ब्रीफ केलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही झालं ते भारताने पूर्ण दोन्ही महासत्तांच्या समोर मांडलेलं आहे आणि आपण काही हल्ला केलेला नाही आहे. बहावलपूर हे पाकिस्तानमध्ये येतं, बाकीचे 8ही ठिकाणं जी होती ती POKमध्ये होती. POK हा आपलाच देश आहे, आपलाच प्रांत आहे आणि बहावलपूरचा जो आहे त्याच्यामध्ये लष्कर-ए तैयबाचं हेडक्वार्टर असल्यामुळे आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली चुकी काहीच नाही आहे असं माझं मत आहे. पाकिस्तान आर्मीने स्वीकारलेलं आहे की आमचे 7 लोकांचा मृत्यू झाला यामध्ये म्हणून. तुम्ही कसं बघताय सगळ्याच्याकडे? पाकिस्तानींनी जे काही कबूल केलेलं आहे ते भारताच्या ज्या आर्टिलरीनी फायर केलं त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर तिथे हे लोक गेलेले असणार. आणि याच चॅनेलवर मी जे आधी सांगितलेलं होतं की पहलगाममध्ये सुद्धा त्यांचे SSGचे कमांडो झालेले होते यांना ट्रेनिंग करायला, त्याचप्रमाणे यांच्या बाकीच्या लोकांना ट्रेनिंग करायलाही पाकिस्तानचे लष्करी अधिकारी किंवा लष्करी जवान येतात. ते असतील किंवा त्यांच्या पोस्टमध्ये हे लपलेले असतील तर तिथे ते पाकिस्तानी सैनिक मेले असतील असं माझं मत आहे. पण पाकिस्तानच्या लष्करी चौकीवर आम्ही हल्ला नाही केलेला, आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला आहे. 1:30 वाजता एकदा काल परवा सरकारनं सांगितलं होतं की देशात मॉक ड्रिल घ्या युद्ध सरावाची. त्यानंतर काल रात्री 1:30 वाजता अचानक एअर स्ट्राईक करणे, ही रणनीती कशी आखली असावी? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एका बातमीप्रमाणे ज्या वेळेला हा हल्ला झाला 1 ते 1:30च्या सुमाराला, त्यावेळेला राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये फार मोठा एअर एक्साईज झाला. तो एअर एक्साईज चालू कशा करता होता की जर पाकिस्ताननी काही दुसरीकडनं यायचा ट्राय केला किंवा पाकिस्ताननी जर एस्केलेट करण्याचा ट्राय केला तर त्या भागामध्ये जे काही एअरक्राफ्ट्स आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला करणं किंवा प्रतिहल्ला करणं मुश्किल होईल. इट वॉज अ डेटरंट मेजर. एक्झॅक्टली काय झालेलं आहे आपल्याला 11 वाजताच कळलेलं आहे. पाकिस्तान रिटॅलिएट करू शकतो म्हणजे पुन्हा पाकिस्तानने रिटॅलिएशन चालू केलेलं आहे. पण बालाकोटच्या वेळेला जसा त्यांनी द्वारे मला तेच म्हणायचं आहे मला की मागच्या वेळेला आपण एअरने हल्ला केलेला होता, त्यांच्या POKच्या हद्दीत जाऊन हल्ला केलेला होता. त्यामुळे त्यांनीसुद्धा पुंछमध्ये आपले एअरक्राफ्ट पाठवले होते आपल्या बेसवर हल्ला करायला पुंछच्या. पण आता यावेळेला त्यांनी असं करू नाही शकत कारण आपण पाकिस्तानची हद्दच पार केलेली नाही आहे किंवा हद्द म्हणजे LOC पार केलेली नाही आहे. त्यांच्या एरियामध्ये आपण गेलेलो नाही आहे, आपण बाहेरनं मारलेलं आहे. आता पाकिस्तानसुद्धा बाहेरनं मारू शकतो पण आपल्याकडे प्रिसिजन वेपन असल्यामुळे जिथनं ते आर्टिलरी मारतील ती आर्टिलरी टार्गेट करणं आपल्याला इझी होईल आहे. सर आत्ता अशी माहिती मिळते सूत्रांची की एअर डिफेन्स जे आहे आपलं ते अलर्टवर आहे, हाय अलर्ट आहे. मग पंजाब बॉर्डर असो, राजस्थान बॉर्डर असो, जम्मू काश्मीर बॉर्डर असो, रडार आपले हाय अलर्टवर आहे. ते तर असणार आहे. ज्यावेळेला अशी ॲक्शन होते त्यावेळेला पूर्ण बॉर्डर अलर्ट होते. जसं मी सांगितलं की राजस्थानमध्ये एअरफोर्स एक्सरसाइज करत आहे, हवेमध्ये आहे, त्याचप्रमाणे पंजाबमध्ये किंवा काश्मीरमध्ये पूर्ण बॉर्डर अलर्ट झालेली असणार आहे, एअर डिफेन्स अलर्ट झालेली असणार आहे. रडार आर्मीची ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या, BSFच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं असेल आहे. कारण शत्रू कोण केव्हा कुठे कसा येईल हे नाही सांगता येत, तर आपल्याला पूर्ण बॉर्डरवर अलर्ट राहणं जरुरी आहे. आज असद मजूर जो आहे आतंकवादी सरगना तिथला, त्याच्या मदरशांवर 4 मदरशांवर हल्ला केला.
ते तर आहेत, कारण जसं मी म्हटलं की जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा दोन्ही यांच्या याच्यावर यांनी हल्ले केलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की लष्कर ए तैयबानी आपली जी कमांड आहे ती हाफिज सईदकडनं त्याच्या मुलाकडे दिलेली आहे. त्यामुळे या चॅनलवर मी आधी पण सांगितलं होतं की कदाचित आपण हाफिज सईदला सुद्धा टार्गेट करू शकणार होतो, पण त्याच्याऐवजी हा मॅसिव्ह स्ट्राईक केलेला आहे. आणि मागच्या वेळेला आपण एकाच ठिकाणी हल्ला केला होता, यावेळेला 9 ठिकाणी वेगळ्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आहे, आता तणावाची परिस्थिती आहे. या आपल्या एअर स्ट्राईक नंतर युद्ध होईल असं वाटतंय की आपण आपला बदला घेतला? आपण आपला बदला घेतलेला आहे, जो आपल्याला घ्यायचा होता. आपण त्यांची ठिकाणं नष्ट केलेली आहेत. युद्ध होईल की नाही हे पाकिस्तान काय रिप्लाय देतो याच्यावर अवलंबून असेल आहे. पाकिस्तान किती रिप्लाय देणार, कसा रिप्लाय देणार, तो आतमध्ये शिरेल का, तो एअर स्ट्राईक करेल का. त्यांनी जर आर्टिलरी फायर केलं तर हे नॉर्मल फायर म्हणजे नॉर्मल एंगेजमेंट मानल्या जाईल, पण त्यांनी जर एअरचा इस्तेमाल केला तर मात्र युद्ध भडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधनं भीतीचं वातावरण लोकांमध्ये, स्वतः माहिती देत आहे की आमचे इंटेलिजन्स झोपलं होतं का, अशा पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिडिओ येत आहे. ते तर येणारच आहेत, कारण जसं आपण म्हटलेलं होतं आपल्या इथले लोक ओरडतात आहेत की पहलगामचा हल्ला झाला तर आपलं इंटेलिजन्स झोपलं होतं का. त्यामुळे ज्या वेळेला असे हल्ले होतात त्यावेळेला इंटेलिजन्स ही पहिली बळी जाते, कारण त्यांना माहिती नव्हतं का, त्यांनी का नाही सांगितलं असं लोक विचारतात. सर खूप खूप धन्यवाद. पुन्हा तुमच्याकडे येऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पाकिस्तान कशा प्रकारे रिप्लाय करते की ऑपरेशन सिंदूर हा बदला आहे पहलगामचा आणि यशस्वीपणे भारत सरकारनं एअर स्ट्राईक करून हा बदला घेतलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.